श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, डोकं जर तुम्हाला शांत ठेवायचं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे तुम्ही पालन करा आणि पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. दुसरा तुमच्यासोबत वाईट का वागला याचा विचार करून स्वतःला त्रास घेऊ नका. फक्त त्याच्यापासून दूर राहा, नक्कीच तुम्हाला शांतता मिळेल. जिथे तुम्हाला आदर मिळत नाही, जे लोक तुम्हाला किंमत देत नाहीत आणि तुच्छ लेखतात, तिथे तुम्ही जाऊच नका, त्यांच्याशी संबंध ठेवूच नका. जे पचत नाही, ज्याचा त्रास होतो, असं काहीच खाऊ नका आणि तशा माणसांना आयुष्यातही ठेवू नका. समोरच्याने चांगले व्हावं म्हणून तुम्ही त्याला काहीही सांगितलं किंवा तानी तरीही तो दुखावला जात असेल आणि त्याला वाईट वाटत असेल तर अशा लोकांना तुम्ही काहीच सांगू नका. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे, अशा लोकांना पुन्हा आयुष्यात तुम्ही स्थान देऊ नका. पण त्यांना तुमच्या डोक्यातही रागाच्या रूपाने ठेवू नका. त्यांना तुमच्या जीवनातून आणि मनातून तुम्ही काढून टाकलेलंच बरं. बाळा, वाईट काळ सुरू असताना आणि वाईट परिस्थितीत आपल्या नकारात्मक विचारांवर कंट्रोल ठेव. म्हणजे वाईट परिस्थितीवर तुम्ही कंट्रोल ठेवू शकता आणि तुम्हाला माझी साथ नक्कीच मिळू शकते. विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ असे 5 वेळेस टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, चांगले सुरू असताना आणि चांगल्या परिस्थितीत गर्व करण्यावर तुम्ही कंट्रोल ठेवा, कारण वेळ ही सर्वांची बदलत असते. दुसऱ्याला यश मिळालं तर त्याच्यासोबत स्वतःची तुलना करून माझं का चांगलं झालं नाही असा भाव ठेवून दुसऱ्यावर जळणाऱ्यावर कंट्रोल ठेवा. एकमेकाची मजाक करताना शब्दावर कंट्रोल ठेवा, कारण मजाक ही अशी गोष्ट आहे ती आपल्याला पण मिळत असते आणि त्याचा त्रासही भोगावा लागतो. सर्वांमध्ये असताना बोलण्यावर कंट्रोल ठेवा, म्हणजे पश्चातापाची वेळ नंतर तुमच्यावरती येणार नाही. संकटात असताना तुम्ही त्या संकटावर मात करू शकता. ते धैर्य तुमच्याकडे आहे, ती शक्ती तुमच्याकडे आहे याची जाणीव ठेवा. आणि कितीही मोठं संकट असलं तरी माझ्या बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस. मी तुझ्या पाठीशी आहे. तू हार मानू नकोस. खंबीरपणे तू एक एक पाऊल पुढे टाकत राहा. माझी साथ कायमच तुला मिळणार आहे बाळा. मी वाईट काळात सोडून देणाऱ्यातला नाही. मी तुझं चांगलंच करणार आहे. तू माझ्यावरती पूर्णपणे डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो बाळा. स्वामी भक्तांनो, हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर व्हिडिओला लाईक करून होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आपल्या लोकांचं वागणं पटलं नाही तर त्यांना ते सांगतात की मी कोणते शब्द वापरते त्याने ते दूर तर जाणार नाहीत ना. यासाठीचा संयम व जाणीव ठेवा. रागाच्या भरात शक्यतो जास्त बोलू नका आणि भावनेच्या भरात कोणालाही वचन देऊ नका. तुमचा आजार फक्त गोळ्या आणि औषध दूर करू शकत नाही, तर त्यासाठी तुमची जीवनशैली, आहार, विचार या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही विचार चांगले ठेवा, सकारात्मक ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा आणि स्वामींनी सांगितलेल्या अभिवचनाचे पालन करा. स्वामी माऊली नेहमीच म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही, जिंदा है. मग स्वामी आपल्या पाठीशी आहेत. समोरचा व्यक्ती जरी आपली कर्म बघत नसला तरी देवाकडे सर्व कर्माचा हिशोब असतो. त्यामुळे तुम्ही सदा सर्व काळ कर्म चांगले करा. फळाची अपेक्षा करू नका. तुमचे कर्म जर चांगले असतील तर नक्कीच तुम्हाला फळ सुद्धा चांगलेच भेटणार. जर तुम्ही गोड आंब्याचे झाड लावले तर तुम्हाला गोड आंबेच भेटतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मावरती फोकस करा. बाळा, आपल्या आयुष्यात आपण कितीही कमावलं, कितीही मिळवलं, कितीही प्राप्त केलं तरी सुद्धा हे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने होत आहे याची सतत तुम्ही जाणीव ठेवा आणि मुखामध्ये त्यांचं गोड नाम नेहमीच असू द्या. सहमत असाल तर स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करून हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा, कारण स्वामींचे आशीर्वाद कायमच आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी असतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही असं बऱ्याचदा फील केलं असेल की जी लोक चांगले कर्म करतात ते कायमच टेन्शनमध्ये असतात आणि तेच दुसरीकडे जी वाईट कर्म करतात ती लोक मात्र आनंदाने जीवन जगत असतात, मजा करत असतात. पण तुम्हाला सारखं मग अशा वेळेला देवाचा राग येत असेल. पण चांगले कर्म करणारे का बरं चिंतित असतात आणि त्यांनाच का बरं एवढ्या परीक्षा द्याव्या लागत असतात. पण दुसरीकडे जे अधर्म करत असतात ती मात्र आनंदाने त्यांचे जीवन व्यतीत करत असतात, घालवत असतात. हा प्रश्न तुम्हाला कायम पडलेला असतो.
जर तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल तर आज मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल, त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर. बाळा, जे भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे आणि श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या कथेनुसार जेव्हा पण अर्जुनाच्या मनामध्ये कोणती दुविधा निर्माण झाली तेव्हा ते श्रीकृष्णाजवळ येत होते. एके वेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांजवळ जाऊन त्यांना बोलले, मला एक प्रश्न पडला आहे की त्याचं उत्तर तुमच्याकडून पाहिजे आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण बोलले की बोल, काय प्रश्न आहे तुझा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, बाळा, कोणालाही दुःख देऊन माफी मागणं खूप सोपं आहे, पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्यांना माफ करणं तितकंच अवघड आहे. त्यामुळे तू कोणाला दुःख देऊ नको आणि वाईट सुद्धा बोलू नको. आयुष्यामध्ये जर काही चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी तू दुसऱ्यांचा विचार करणं सोडून दे आणि तू चांगले कर्म कर. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात ते लोक मात्र विसरतात की त्यांच्याजवळ सुद्धा दोन डोळे आहेत. त्यामुळे तुम्ही एखाद्याला त्रास देत असताना, दुःखी करत असताना तुमचा सुद्धा विचार करा, कारण आजची वेळ त्याची असली तरी उद्याची वेळ तुमची नक्कीच येणार. समोरच्याला कमीपणाच्या भावनेने तेच लोक पाहतात ज्यांना स्वतःच्या मोठेपणावर विश्वास नसतो. बाळा, दोन चेहरे माणूस कधीही विसरत नाही, एक त्याला अडचणीत साथ देणारा आणि दुसरा त्याला अडचणीमध्ये सोडून जाणारा. जर तुम्हाला मेहनत करूनही सफलता मिळत नसेल तर रस्ते बदला आपला सिद्धांत नाही, कारण झाड पण आपले मूळ बदलत नाही, आपली पानं बदलतो. सापाच्या दातामध्ये, विंचूच्या डंक मारण्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे तुमचं मन हे निर्मळ, स्वच्छ आणि सुंदर ठेवा. पुढे जाणाऱ्या व्यक्ती कधीही कोणाच्या मार्गामध्ये अडथळे आणत नाहीत आणि जे दुसऱ्यांच्या मार्गामध्ये अडथळे आणतात ते कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यांच्या आयुष्यात ते यशस्वी, सक्सेस कधीच होत नाही. त्यामुळे तुम्ही पुढे जाणाऱ्यांवरती जळू नका, त्यांच्यावरती टीका करू नका. आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट वेळ, वाईट घटनांनी भरलेली पाने येतात तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करावी, म्हणजे आयुष्य आपले सुखकर होते. जी माणसं अजूनही तुमची परीक्षा तुमच्या भूतकाळावरून करत आहेत त्यांना तुमच्या भविष्यामध्ये अजिबात जागा देऊ नका. त्यांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका. लोकांचा विचार जास्त करत बसू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याच्यावर लोक हसतात आणि ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्यावरती जळतात. जेव्हा तुमच्या सोबत कोणीही नसतं तेव्हा एकच गोष्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा, आयुष्यात काही कठीण प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावे लागतात आणि तिथे फक्त आणि फक्त आपल्याला आपला देव, आपली माऊली साथ देत असते. सहमत असाल तर स्वामी माऊली मी तुझं लेकरू असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. सतत महाराजांच्या नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.